सुनैनाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक प्रेमळ हात आला. हे जाणवून सुनैना थोडी घाबरली आणि तिने लगेच आपले अश्रू पुसले आणि संतोषच्या आजीला तिथे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले. सुनैनाने खाली बघून आजीला खोटे बोलण्याचा प्रयत्न केला की अरे आजी, तुम्ही काही काम असलं तर मला बोलावलं असतंच आणि मी तुमच्याकडे आले असते. आजी सुनैनाच्या वेदना चांगल्या प्रकारे समजून घेत होत्या आणि हे खोटं बोलण्यामागची मजबुरीसुद्धा. आजी म्हणाली की मी तुला जोरात हाक मारली असती तर तुझे अश्रू कसे वाहू शकले असते. तेव्हा सुनैना म्हणाली, अरे खूप दिवसांपासून इथे साफसफाई झाली नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले. आणि आजी म्हणाल्या, या जगात विनाकारण काही होत नाही, मग तुझं दुःख का लपवते? माझ्या मुली, मोकळेपणाने रड. मलाही तुझ्या वेदनांची जाणीव आहे, कारण आज तू ज्या नावेत बसली आहेस त्या होडीत मी देखील होते जेव्हा मी या घरात नवीन नवरी म्हणून आले होते. कारण तुझा नवरा संतोष अगदी आजोबांसारखा गेला आहे, निर्दयी. म्हणूनच मला तुझं दुःख चांगलं कळतं. हे ऐकताच सुनैना स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि आजीने तिला मिठी मारून जोरजोरात रडायला सुरुवात केली. आणि आजीही तिला प्रेमाने छातीशी धरून तिच्या हृदयात दडलेले दुःख बाहेर काढण्यास मदत करत होती. सुनैना म्हणाली, आजी, हे सगळं माझ्यासोबतच का होत आहे? माझ्या आठवणीनुसार मी कधीच कोणाला दुखावले नाही. मग प्रत्येक वेळी मला का दुखावले जाते? मी नेहमीच माझे कर्तव्य आणि धर्माचे पालन केले आहे, मग ते माझे माहेर असो वा माझ्या सासरचे. मी माझ्या मोठ्यांचा कधीच अनादर केला नाही, मग मला एवढा त्रास का होतोय? कधी कधी आजी, हे सगळं सोडून दूर कुठेतरी जावंसं वाटतं. सगळ्या बंधनातून मोकळं व्हावं, सगळ्या साखळ्या तोडून मुक्त पक्ष्यांसारखं मोकळ्या आकाशात उडावं. शेवटी माझ्यात काय उणीव आहे? मी दिसायलाही छान आहे, मी कोणालाही नक्कीच आवडेल, मी शिकलेली आहे. लग्नाआधीही मी नोकरी करत होते आणि तेही चांगल्या पदावर. आजही मला हवं तर चांगलं काम करून उदरनिर्वाह करू शकते. यासाठी मला कोणाचीही गरज नाही. आणि जिथे मुलाची आई होण्याचा प्रश्न आहे, आजकाल लोक अनाथ मुलांना दत्तक घेतात आणि त्यांना स्वतःची मुले मानतात. मी तेच करेन. निदान मी तर या दुःखांपासून मुक्त होईल. जेव्हा माझ्या आयुष्यात कोणीही नसेल, प्रेमाची आशा उडणार नाही. आजीने सुनैनाच्या डोक्याला प्रेमाने हात लावला आणि म्हणाली, माझ्या मुली, तुला खरंच हे करायचं आहे का? सुनैनाने लगेच आजीकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, माफ करा आजी, मी भावनेने वाहून गेले आणि तुमच्यासमोर माझ्या सासरबद्दल असे बोलले. आजी म्हणाल्या, काही हरकत नाही. तुझ्या मनात जे असेल ते सांग, त्यात काही चूक नाही. पण मी तुला जे विचारते ते उत्तर दे. तुला हे खरंच करायचं आहे का? एवढं मोठं पाऊल उचलण्याची हिंमत आहे का? कारण सांगणं खूप सोपं आहे माझ्या लेकी, पण अंमलात आणणं तितकंच अवघड. सुनैनाने फक्त होकारार्थी मान हलवली. आजी म्हणाली की ठीक आहे, तुला हे हवे असेल तर होईल, पण यासाठी तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यानंतर मीच तुला संतोषसोबत घटस्फोट घेऊन देईन. सुनैना आता आजीकडे खूप लक्ष देऊन बघू लागली. तर आजी सगळ्यात आधी म्हणाली, मला सांग, कष्ट किंवा मेहनत केल्याशिवाय कोणतीही अनमोल गोष्ट मिळवता येते का? नातं सुधारण्यासाठी किंवा त्याला संधी देण्यासाठी ते काही अडचणींमुळे तोडावं की घाबरून एक पाऊल मागे घ्यावं? कोणता मार्ग सोपा आहे किंवा कोणत्या मार्गावर अडचणी नाहीत? अरे मुलगी, जेव्हा तू वर्षभर मेहनत आणि अभ्यास करतेस तेव्हाच तू तुझ्या वर्गात परीक्षेत यशस्वी होतेस. ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा शाळेत पाऊल ठेवता त्या दिवशी तुम्हाला सर्व ज्ञान मिळते की सर्व काही स्वतःहून केले जाते? नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून, तुमच्या वडिलांकडून खूप काही शिकावे लागते. त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. मग तुम्ही असे म्हणू नका की अरे नाही नाही, अभ्यास माझ्या ताब्यात नाही आणि मी इथून पळून जावं की सोडून द्यावं की दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा. ही प्रक्रिया इतर शाळांमध्येही होणार नाही का? संतोषला ज्या कारणासाठी सोडायचं आहे तेच कारण दुसऱ्या माणसातही असू शकत नाही का? हे लिहिण्या वाचण्याचा विषय नाही बेटा, नशिबाची गोष्ट आहे. तुझ्या नशिबात तुर्क लिहिलं असेल तर संतोष असो की दुसरं, दुःखच मिळेल. पण तुझ्या नशिबात खरे दुःख आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुला एकदा तुझे नशीब बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल. एकदा तुझे नाते सांभाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. मला मान्य आहे की हे फक्त स्त्रीचं कर्तव्य नाही, तर पुरुषाचाही यात बरोबरीचा वाटा आहे. पण कधीकधी एका माणसाने नतमस्तक होऊन नातं वाचवता येत असेल तर अहंकार सोडून नतमस्तक व्हायला हवं. तू एकटी जीवन जगशील का? आयुष्यभर एकटी? तुला कधी कुणाच्या खांद्याची गरज भासणार नाही का? तू शिक्षित असशील तर नोकरी करू शकशील, पण संध्याकाळी थकून घरी परतल्यावर तुझ्यासोबत कोणीतरी चहा प्यायला लागणार नाही का? तुला वाटणार नाही का की काश घरी कोणीतरी तुझी वाट पाहत असेल किंवा तू लवकर घरी जाण्याची वाट पाहत असेल? एकटं आयुष्य जगणं इतकं सोपं असतं तर देवाने असं पवित्र बंधन का निर्माण केलं असतं? त्याने नुसतेच सर्वांना वेगळे केले असते. एक असे जग असते ज्याला कधीही कोणाची गरज नसती असली, पण त्याने एक स्त्री आणि पुरुष निर्माण केला ज्याच्यामुळे हे जग प्रेमाने भरलेले आहे आणि प्रत्येकाच्या बागेत प्रेमाची फुले उमलली आहेत. आणि तू ज्या मुलांना दत्तक घेण्याचे बोलत आहेस ते सुद्धा कोणाचे तरी प्रेमाचे लक्षण असतीलच. जर त्यांच्या आईवडिलांनी असा विचार केला असता की आपणही एकमेकांपासून वेगळे होऊ, आपण कोणाचे तरी मूल दत्तक घेऊ, तर
या जगात प्रत्येकजण असा विचार करू लागला असता तर कदाचित कोणालाच मूल झाले नसते. आणि मग तू कोणाचे मूल दत्तक घेशील? आणि आपण भारतीय स्त्री आहोत. आपण कितीही शिक्षण घेतले किंवा आपण कितीही उंचीवर पोचलो तरी आपली संस्कृती आणि आपला धर्म सांगतो की स्त्री ही एक निर्माती आहे. तिला विनाशापूर्वी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या समाजात आपण राहतो तिथे एखादी स्त्री कितीही आधुनिक असली तरीही ती तिच्या पतीपासून वेगळी राहत असेल तर तोच समाज तिच्याकडे आदराने पाहणे थांबवतो. मग ती चूक कोणाची असो, की चूक कोणा एका माणसाची असो, पण आधी त्या बाईकडे बोट दाखवलं जातं आणि तिचं वागणं कलंकित होतं. म्हणूनच माझ्या मुली, तुझं काम कर. तुझ्या कामाच्या आधी तुझ्या कामाच्या निकालाची काळजी करू नकोस. आणि तरीही तुला माझे शब्द चुकीचे वाटत असतील तर तुला जसं हवं तसं तू करू शकते. यासाठी तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि हो, हे सगळं मी तुला सांगते कारण तुझ्याप्रमाणेच मलाही एकदा वाटलं होतं. मी तुझ्यासारखी शिकलेली नाही, पण मला सगळं सोडून कुणालाही न सांगता इथून जायचं होतं. पण मी जिथे गेले तिथे काही दिवसातच लक्षात आलं की एकदा एका मुलीच्या केसात सिंदूर भरले की मग समाज किंवा तिची रक्ताची नातीही तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात. मी माहेरी गेल्यानंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांनी मला माझ्या सासरच्या घरी पाठवले. त्यावेळी मी काम करत नसतानाही शिवणकाम करून स्वतःच्या पायावर उभी होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा तरी नीट विचार कर, कारण योग्य निर्णय वेळच घेतला पाहिजे. पण वेळ निघून गेली तर पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. सुनैना आता तिच्या आजीने काय बोलली होती याचा विचार करू लागली. तिची आजी बरोबर म्हणाली होती. मी प्रयत्न न करता पराभव कसा स्वीकारू? आणि देवाने मला काय दिले नाही? मला चांगलं आयुष्य दिलं, मला चांगलं सासर दिलं, आई वडिलांसारखी सासू सासरे मिळाली. आणि संतोष, माझा नवराही खूप चांगला आहे. माझ्यावर कधी हात उगारला नाही, कधी शिवीगाळ केली नाही, किंवा मला चांगलं वाईट बोललं नाही, किंवा त्याने माझी कोणतीही गरज अपूर्ण राहू दिली नाही. मला फक्त माझ्या पतीचे प्रेम मिळाले नाही, जिच्याशिवाय मी अपूर्ण आहे. माझे जीवन बेरंग आहे, ज्याच्याशिवाय मी जिवंत असूनही प्रेत आहे. आणि हे सर्व मला फक्त माझ्या नवऱ्याच्या प्रेमातून मिळेल. ते प्रेम जे एकदा मी आजारी असताना त्याने माझ्यावर प्रेमळ हात ठेवला की मी बरी होईल. ते प्रेम जे माझ्याकडे एकदाच पाहिले की मी फुलेल. ते प्रेम जे मला एकदा भावनांनी स्पर्श करेल तर मी सावरेल. आणि हे सर्व मला फक्त एक मुलंच देऊ शकते. आणि होऊ शकते की मुलामध्ये मला एकच मुलगा होऊ शकतो. आणि मग संतोषने मला त्याची निवड सांगितली. तो असे नाही म्हणाला की मला मुलगी झाली तर तो माझा तिरस्कार करू लागेल, पण मला मुलगा झाला तर मला माझ्या पतीचे प्रेम मिळेल, ज्यासाठी मी खूप तळमळत आहे. मला मुलगा झाला तर संतोष धावत माझ्याकडे येईल आणि मला आपल्या मिठीत घेईल. आता आजीच्या बोलण्याने प्रभावित झालेल्या सुनैनाने खयाली पुलाव बनवायला सुरुवात केली. आणि सुनैनाने ठरवले की ती प्रयत्न केल्याशिवाय हार मानणार नाही. काहीही झाले तरी मला माझ्या पतीचे प्रेम मिळेल. आणि तरीही आज माझ्या नवऱ्याने मला आमच्या लग्नाच्या पोशाखात बोलावले आहे. आज फक्त नातेच नाही तर मनाची तारही मिळतील. अरे देवा, मी इतक्या दिवसांपासून या वेळेची वाट पाहत होते, जेव्हा माझा नवरा माझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहिल आणि मूल होण्याच्या आशेने तिला पुन्हा जिवंत केले. सुनैना तिच्या आजच्या रात्रीला खूप आनंदी होती. आता काम करत असतानाही ती रात्रीच्या विचारात हरवून जायची आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचार करताना तिला लाज वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आज संपूर्ण घराला दिसत होता. सगळ्यांना खूप आनंद झाला होता आणि सगळ्यात जास्त आजीला, की म्हणजे सुनैनाने कोणताही चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवला होता. आता आजीही मनातल्या मनात संतोष आणि सुनैनाच्या सुखी भविष्यासाठी कामना करू लागली. घर फुलांनी सजवलेलं होतं आणि आज सगळं घर जसं व्यस्त होतं, जणू काही वर्षभरापूर्वी सुनैना या घरात सून म्हणून दाखल झाली होती. सुनैनाच्या सासू सासऱ्यांनी आज सुनैनाला काम करायला नकार दिला आणि तिला स्वतःला सजवायला सांगितलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सुनैनालाही वाटू लागलं की आपणही संतोषला दुसरी संधी देऊन खूप योग्य निर्णय घेतलाय. कारण एखादी गोष्ट तोडण्यापेक्षा सोबत ठेवली तर मनाला शांती मिळते. हळूहळू संध्याकाळ झाली आणि संतोषची घरी यायची वेळही झाली. सुनैना एक क्षणही सोडू शकली नाही. ती एकतर गच्चीवर चढून संतोषकडे बघायची किंवा पडद्या आडून घराच्या दाराच्या चौकटीत डोकवायची. काही वेळाने संतोषही घरी आला. आता सुनैनाचा श्वास वाढल्यासारखं वाटत होतं. तिला संतोष समोर लाज वाटू लागली. आज सुनैना आणि संतोषमध्ये जे घडणार होते ते सुनैनासाठी पहिल्यांदाच घडणार होते असे नव्हते. पण सुनैनाला तिच्या नवऱ्याचे प्रेम, त्याचा स्पर्श, त्याचा वाढता श्वास अनुभवायचा होता. तिला संतोषसोबत केवळ शारीरिक संबंध ठेवायचे नव्हते, तर तिला संतोषची भावनिक नाते जोडायचे होते. आणि संतोष होता की या मिलनाला फक्त शरीराची गरज मानून सुनैनाशी नातं जोडायचा आणि ही गरज संपल्यावर तो सुनैनाकडे न बघता दुसरीकडे तोंड करून झोपायचा. संबंध ठेवतानाही त्याने कधीही सुनैनाकडे पाहिले नाही, तिचे चुंबन घेतले नाही किंवा तो सुनैनाच्या सौंदर्याने प्रभावित झाला नाही. पण आज सुनैनाला स्वतःमध्ये आणि संतोषमधलं हे अंतर कमी करायचं होतं.
तिलाही या मिलनामध्ये हातभार लावायचा होता आणि तिला फक्त संतोषची गरजच नाही तर त्याचं आयुष्य बनायचं होतं. संतोष कामावरून घरी आल्यावर तोंड आणि हात धुवून जेवायला बसला. सगळ्यांनी एकत्र जेवले आणि मग सगळे उठून आपापल्या कामाला गेले. इकडे संतोषही जेवण करून त्याच्या खोलीच्या दिशेने निघाला. इकडे सुनैनाची सासू, नणंद, मोठी सासू, जेठाणी यांनी तिला पटकन जेवू घातले आणि संतोषकडे पाठवले. मात्र संतोषकडे जाण्यापूर्वी सुनैनाने आजीचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून हा योग्य निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आजीनेही हसून सुनैनाला मिठी मारली आणि मग सुनैना तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली. सुनैनाने तिच्या खोलीचा दरवाजा उघडताच तिचे डोळे विस्फारले. संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले होते. नंदीने बेडवर लावलेली सर्व फुले जमिनीवर तुटून पडली होती आणि संपूर्ण खोलीत पेटलेल्या मेणबत्त्या त्यावर पाणी टाकून विझवल्या होत्या. संपूर्ण खोलीची अवस्था पाहून जेव्हा सुनैनाची नजर तिच्या नवऱ्यावर पडली, कोपऱ्यात बसलेल्या संतोषकडे सुनैनाने पाहिलं तेव्हा ती एकदम घाबरली. संतोषच्या चेहऱ्यावर प्रेमाचे भाव दिसत नव्हते, तर त्या संतोषच्या चेहऱ्यावर रागाची ज्योत पेटली होती. काही वेळापूर्वी तो चांगलाच मूडमध्ये होता आणि मग अचानक या खोलीत आल्यावर काय झालं की तो इतका चिडला. मी काही चूक केली का? मी आईला उशीर केला का? हे देवा, मला समजत नाही काय झालंय. मी तर त्यांना विचारूही शकत नाही. मला 4 ऐवजी 10 गोष्टी ऐकाव्या लागतील. मग हळूच सुनैना खोलीत शिरते आणि आतून दरवाजा बंद करते आणि तिने जवळच ठेवलेला दुधाचा ग्लास संतोषकडे नेला. संतोष अजूनही संतप्त नजरेने सुनैनाकडे पाहत होता. सुनैनाने दुधाचा ग्लास संतोषच्या दिशेने सरकवताच संतोषने तो ग्लास सुनैनाकडून घेतला आणि जमिनीवर फेकून दिला. सुनैना अचानक भीतीने थरथर कापली. ती संतोषपासून 2 पावले मागे गेली, पण संतोषकडे एकदाही पाहण्याची तिची हिंमत होत नव्हती. संतोष म्हणाला, हे सर्व काय आहे सुनैना? तू बायको आहेस की वेश्या? संपूर्ण खोली वेश्यालयासारखी सजवली आहे. आपण इथे मुलाला जन्म देण्यासाठी आलो आहोत की रासलीला घडवण्यासाठी? लाज वाटत नाही का? घरात वडील आणि धाकटे भाऊ बहिणी राहतात. त्यांना काय वाटेल? त्यांच्यावर काय परिणाम होईल? तुला एकही काम नीट करता येत नाहीये आणि तुला मूल हवाय. तुला तुझ्या नवऱ्याला सांभाळता येत नाहीये. मला माहीत नाही तू मुलाला कसं वाढवणार. तू संपूर्ण मूड खराब केला आहेस. आणि मग प्रत्येक वेळीसारखे तो सुनैनाचे न ऐकता रूमच्या बाहेर गेला. सुनैनाला समजलेच नाही की त्या क्षणात काय घडले, ज्याची ती दिवसभर वाट पाहत होती. तिला संतोषच्या जवळ यायचे होते आणि पुन्हा एकदा संतोषने तिला शिव्या देत तिला त्याच्यापासून दूर ढकलले. सुनैना स्वतःशीच विचार करू लागली की असे काय घडले ज्यामुळे त्याला इतका राग आला. म्हणूनच ही खोलीच तर फक्त फुलांनी सजवली होती. फुलांनी सजवल्याने प्रत्येक ठिकाण वेश्यालयासारखे भासत असेल तर प्रत्येक लग्न समारंभात फुले लावली जातात. मग तीही वेश्यालय होतील का? आणि रात्र अशी वेश्यागृहात घालवतात हे संतोषला कसं कळाले? आणि रासलीला? जर 2 माणसांमध्ये प्रेम नसेल तर मूल कसे होईल? शिवाय आपण ज्या वडीलधाऱ्यांबद्दल बोलत आहोत ती खोली आज फुलांनी सजवण्याची कल्पना त्यांच्या आजीचीच होती. आणि ज्या लहान भावा बहिणीबद्दल बोलत होते त्यांची धाकटी बहीण शिवानी हिने स्वतः ही खोली सजवली होती. मग मी कोणाला काय शिकवू? इथे प्रत्येकाने आधीच शिकले आहे. मग सुनैना ती तुटलेली आणि विखुरलेली फुलं उचलू लागली आणि तिला बघू लागली. जणू काही ही फुलं नसून तिची तुटलेली आणि विखुरलेली स्वप्न आहेत, जी ती काही वेळापूर्वी संतोषला भेटण्याआधी जपत होती. आणि मग सुनैना तिथेच बसली. ती पुन्हा एकदा तिच्या नशिबाला शिव्या देऊ लागली. दुसऱ्या दिवशी सकाळीही सुनैना तिची वेदना तिच्या खोलीच्या दारात सोडून खोटी हसत बाहेर गेली, जिथे तिची सासू, जेठाणी, नणंद सगळे तिची आतुरतेने वाट पाहत होते, जाणून घेण्यासाठी की रात्री काय झाले, संतोषमध्ये काही बदल आहे की नाही. सुनैना सगळ्यांचे लक्ष टाळण्याचा प्रयत्न करत होती, पण सगळ्यांच्या नजरा फक्त सुनैनावर होत्या. मग ती कशी सुटणार? सगळ्यांनी मिळून सुनैनाला काल रात्रीचे खूप प्रश्न विचारले. त्यावर सुनैना फक्त हसतच उभी राहिली. पण दूरवर बसलेल्या आजीला सुनैनाचे सुजलेले डोळे पाहून समजले की सुनैना रात्रभर झोपली नाही तर रडली होती. म्हणून आजीने सगळ्यांना खडसावून तिथून निरोप दिला आणि सुनैनाला स्वतःकडे बोलवून घेतले. आता सुनैना तिच्या आजीशी संपर्क साधण्यापासून दूर पळत होती, कारण ती तिच्या डोळ्यांतून तिच्या वेदना वाचू शकत होती आणि ती तिच्याशी खोटे बोलू शकत नव्हती. आणि यावेळी ती तिच्या आजीकडे गेली तेव्हा तिने सांगितले की मला माफ कर सुनैना, तुझ्या अश्रूंचे कारण मी आहे. त्या दिवशी मी तुला संतोषपासून घटस्फोट घेण्यापासून रोखले नसते तर कदाचित आज तुला इतके दुःख झाले नसते. आजीला मिठी मारून सुनैना रडायला लागली आणि म्हणाली, नाही आजी, यात तुमचा काही दोष नाही. तुम्ही बरोबरच शिकवलंस. आणि आजी, तुम्हीच मला सांगितलंस की दुःख नशिबी असेल तर तो काहीही करू शकत नाही. आजी म्हणाली, नको पोरी, तुझं आयुष्य नरक बनवू नकोस. संतोषला घटस्फोट दे आणि तुझं नवीन आयुष्य तुला हवं तसं सुरू कर. सुनैना म्हणाली, मग काय होईल आजी? हा समाज मला शांतपणे जगू देईल का? माझीच माणसे मला टोमणे मारणे बंद करतील का? लोक मला पतीने सोडून दिलेली स्त्री म्हणणार नाहीत का? तिच्या मागे कोणी नाही हे जाणून दुसरा कोणी माणूस माझ्याकडे वाईट नजर टाकणार नाही का?
की त्याला माझा फायदा घ्यायचा नसेल, की दुसऱ्या लग्नात मला या सगळ्यांचा सामना करावा लागणार नाही? आजी म्हणाली, मग तू काय करणार मुली? आयुष्यभर संतोषचा हा तिखटपणा सहन करशील का? त्या क्रूर माणसाच्या बोलण्याने अश्रू ढाळत राहशील का? सुनैना म्हणाली, नाही आजी, मी काय करेन हे देखील मला माहीत नाही. पण हो, मला माझ्या नात्याला एक शेवटची संधी नक्की द्यायची आहे. मुलाला जन्म देऊन. कदाचित मुलाला जन्म दिल्याने संतोषचे वागणे माझ्यासाठी बदलेल. आणि जर बदलले नाही तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. तो मला नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल. सुनैनाची हिंमत पाहून आजीने तिला मिठी मारली आणि कपाळाचे चुंबन घेतले. आणि मग सुनैनानेही आत्मविश्वासाने आपले काम सुरू केले. सुनैनाने आता संतोषच्या वागण्याशी स्वतःला जुळवून घेतलं होतं. तिला समजलं होतं की मूल होण्यासाठीही संतोष रोज रात्री माझ्यासोबत जे करायचा तेच करेल. तो तिला एक मूल देईल, त्याचे प्रेम नाही. म्हणूनच सुनैनाने येणाऱ्या रात्रीचे स्वप्न पाहिले नाही. संतोषला बदलणे इतके सोपे नाही, पण अशक्यही नाही हे तिला समजले. या विचाराने ती आपले प्रयत्न सोडत नव्हती. रात्रीची वेळ होती आणि रोजप्रमाणे सुनैना तिच्या खोलीत गेली. तिथे संतोष टेबलावर बसून पुस्तक वाचत होता. सुनैना एका बेडच्या कोपऱ्यात बसून संतोषची पुस्तक पूर्ण होण्याची वाट पाहत होती आणि संतोषला वाटत होतं की ती आहे की नाही. त्याला सुनैनाची नाही, पण त्याच्या पुस्तकाबद्दल अधिक चिंता होती. काही वेळाने संतोषने त्याचे पुस्तक वाचून संपवले आणि मग येऊन बेडवर झोपला. सुनैनाही पलंगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात पडून राहिली. थोडा वेळ इकडे तिकडे पाहिल्यानंतर संतोषने सुनैनाला स्वतःकडे खेचले आणि तिच्यासोबत बेड शेअर करू लागला. मूल होणे ही संतोषसाठी फक्त एक प्रक्रिया असू शकते, पण सुनैनासाठी ही एक अनोखी भावना होती जी तिला जगायची होती. मुलाला जन्म देणे ही जबाबदारी नसून प्रेमाचे लक्षण आहे, हे संतोषला कसे समजावून सांगावे. जोपर्यंत सुनैना संतोषच्या जवळ होती तोपर्यंत ती नुसती फिरणाऱ्या पंख्याकडे बघायची आणि विचार करायची, ही कुठली शिक्षा आहे लग्न करायची, की प्रेमात पडायची. समाजात तिला बायको म्हणणाऱ्या पतीला मनापासून स्वीकारू देण्याचा अधिकार पत्नीला का नाही? सगळे नवरे असे नसतात, पण हे रूढीवादी नवरे या समाजातून कधी संपणार? पुस्तकांच्या दुनियेतून बाहेर पडून विचार मोठा केव्हा करणार? एखाद्या स्त्रीला तिच्या पतीसोबत शारीरिक सुख हवे असेल तर ती उघडपणे का बोलू शकत नाही? शेवटी प्रत्येक पुरुषाप्रमाणे स्त्रीलाही काही गरजा असतात. इथे बायकोने त्याच्या गरजा पूर्ण केल्या नाही तर नवरा म्हणतो की बायको त्याला सुख देत नाही, म्हणून मी बाहेर संबंध ठेवेन. पण बायकोने हेच केले तर? नाही. सुनैना, तुझी ही विचारसरणी पाप आहे. लोकांना बायकोवर प्रेम करणारे नवरे असतील, पण तुझ्या नशिबात लहान मनाचा नवरा आहे, जो स्त्रीला कोणत्याही भावनाविना फक्त मेणाची आकृती समजतो. मग सुनैना हा सगळा विचार करत असतानाच संतोषचा उत्साह पूर्ण झाला आणि तो सुनैनाकडे तोंड करून झोपी गेला. सुनैना संतोषचे हे वागणे भरल्या डोळ्यांनी पाहत राहिली, पण संतोषला तिची पर्वा नाही हे तिला माहीत होते. सुनैना झोपली आहे की रडत आहे? हळूहळू रात्र संपत होती आणि सकाळची लाली मावळायला लागली होती. पण संतोषने तिला एकदाच मिठी मारावी असे सुनैना अजूनही नाकमुठीत धरून होती. पण असं काहीच होणार नव्हतं तिच्यासोबत. वेळ हळूहळू जात होता. सुनैना आणि संतोष एकत्र होते, पण अजिबात जवळ नव्हते. आता असं वाटत होतं की रोज रात्री संतोषसोबत बेड शेअर करणं सुनैनाला नवीन कर्तव्य मिळालंय. ते पूर्ण केल्यावर तो कधी झोपेल हे सुनैनाला कळलंच नाही. 1 महिना उलटून गेला होता. आता सगळेजण सुनैनाकडे वाट पाहत होते की काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. सुनैनासुद्धा एका चांगल्या बातमीची वाट पाहत होती. कदाचित ती अजूनही त्या क्षणाची वाट पाहत होती जेव्हा संतोषला कळाले असेल की सुनैना आई होणार आहे. तो सर्व काही सोडून सुनैनाकडे धावत येईल आणि तिला मिठीत घेईल. फक्त मिठीत घेणे आणि कपाळावर प्रेमाने चुंबन घेणे हे खूप सोपे आहे आणि हे करायला कदाचित 2-3 मिनिटेही लागणार नाहीत. पण हे क्षण जगायला ती 14 महिन्यांपासून वाट पाहत आहे. कदाचित यात सुनैनाचाही दोष नसावा. आपण मध्यमवर्गीय कुटुंबे लहानपणापासूनच आपल्या मुलींना नवरा देव आहे, तो जे सांगेल तेच करायला हवे, त्याची इच्छा आणि निर्णय आपली इच्छा आणि निर्णय मानायला हवे असे सांगतो. पण आजकाल काही पालक ज्यांनी केवळ जगलेच नाही तर आयुष्यही पाहिले आहे, ते आपल्या मुलांना सक्षम बनवतात आणि त्यांना स्वावलंबी होण्याचा सल्ला देतात. पण आपल्या मुलीचा घटस्फोट होऊ नये यासाठी तेही तेच करण्याचा प्रयत्न करतात. फक्त सुनैना ही मध्यमवर्गीय कुटुंबातली असूनही, शिक्षित असूनही तिला तिच्या पालकांकडून तेच शिक्षण मिळाले, जे योग्यही आहे, पण प्रत्येक स्त्रीसाठी नाही, जिचा नवरा फक्त तिच्यासाठी देव आहे. पण इथे सुनैनाचं आयुष्य वेगळंच वळण घेत होतं. आता तिला संतोषसोबत हे सगळं सहन होत नव्हतं. तिला खेळणं नाही तर आई व्हायचं होतं. काही दिवसांसाठी सुनैनाही तशीच वाट बघत बसली आणि एके दिवशी संतोषला काही कामानिमित्त 2-3 दिवसांसाठी शहराबाहेर जावं लागलं. नेहमीप्रमाणे संतोषने आईला जेवताना सांगितलं की तुझ्या सुनेला बॅगपॅक करायला सांग. सुनैना तिथे पडद्याआड उभी होती, पण संतोषने तिच्याकडे पाहिलं नाही. आजपर्यंत संतोषने मला बायको म्हणून स्वीकारलं की नाही? आमचं लग्न होऊन किती दिवस झाले आहेत? एखादं जोडपं असतं तर आतापर्यंत ते एकमेकांच्या आयुष्यातच नाही तर एकमेकांच्या हृदयातही स्थायिक झाले असते.
मग असं का घडलं नाही संतोष आणि माझ्यासोबत? संतोषसुद्धा आजच्या काळातील मुलगा आहे. तो सुद्धा टी व्हीत बघत असेल, जिथे लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. मग संतोषला अशी भावना का नाही? मी फक्त त्याच्या आईची सून आहे, त्याची बायको नाही, जे मला एकदाही म्हणू शकला नाही. आणि तेवढ्यात मागून कुणीतरी सुनैनाला हाक मारली, सुनैना जेवायला ये. आणि मग सुनैना मनात निर्माण होणारे प्रश्न सोडून निघून गेली. संतोष त्याच्या कामानिमित्त शहराबाहेर गेला आणि सुनैनाच्या जडत्या इच्छा मागे सोडून गेला. सुनैनालाही आपल्या निर्णयावर शंका येऊ लागली की मुलाला जन्म देणे हा योग्य निर्णय होता का? कारण संतोषला येणाऱ्या मुलातही रस नव्हता. मला अजून मूलसुद्धा झाले नाही, जणू मी मुलीचा जन्म दिला आहे, त्यामुळे संतोष नाराज असेल. निदान येणाऱ्या मुलासाठी तरी थोडे बदलले पाहिजे. आणि इतकेच काय, मी अजून गरोदर नाही. माझ्या नवऱ्याच्या प्रेमाच्या क्षणाची मला किती दिवस वाट पाहावी लागेल माहीत नाही. सुनैना कधी कधी सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायची. कधी ती तिची तर कधी तिचा नवरा संतोषची हुजुरी. त्या गरीब मुलीला स्वतःसाठी वेळ मिळू शकत नव्हता आणि हा सगळा विचार करत असतानाच तिला झोप लागली आणि पहाटे 5 वाजता ती उठली. बिचारी मुलगी उठली आणि तिच्या दैनंदिन कामात व्यस्त झाली. सकाळचा चहा बनवणे, नाश्ता बनवणे. पण आज सुनैनाची तब्येत बरी नव्हती आणि ती चहाचा ट्रे घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडताच ती चक्कर येऊन बेशुद्ध पडली. सगळं घर चिंतेत होतं की सुनैनाला काय झालं. जवळच्या डॉक्टरांना तातडीने घरी बोलावले असता सुनैना गरोदर असल्याचे आढळून आले. मग घरातील वातावरणच बदलल्यासारखे वाटले. सर्वजण आनंदाने गाऊ लागले आणि नाचू लागले. ते एकमेकांना मिठी मारू लागले. घरात वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आली होती. सगळे एकमेकांचे तोंड गोड करू लागले. काही वेळाने सुनैनालाही शुद्ध आली आणि जेव्हा तिलाही कळले की ती आई होणार आहे, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि तिने तिथून पळ काढला आणि स्वतःला देवाच्या स्वाधीन केले. ती दुमडून उभी राहिली आणि या आनंदाबद्दल देवाचे आभार मानू लागली. कारण सुनैना आई झाल्याबद्दल आनंदी नव्हती, तर तिला तिच्या पतीकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल होती, जे आई झाल्यानंतरच शक्य होणार होते. आता ती फक्त देवाकडे प्रार्थना करू लागली की संतोष लवकर घरी यावा आणि मला त्याच्या मिठीत घ्यावे. तिने हा प्रकार तिच्या सासूला सांगितला आणि तिच्या सासूची तसेच संपूर्ण कुटुंबाची इच्छा होती की संतोष आणि सुनैनाने एकत्र आनंदी राहावे. त्यामुळे तिच्या सासूनेही सुनैनाचे म्हणणे मान्य केले आणि संतोषशी याबाबत कोणी बोलणार नाही असा आदेश संपूर्ण घराला दिला. संतोष 2 दिवसांनी घरी परत येणार होता. ही बातमी त्याने आईला फोनवर दिली होती, पण त्याने एकदाही आईकडून सुनैनाचा समाचार घेतला नाही. सुनैनाला माहीत होतं की संतोष कधीच तिची तब्येत विचारणार नाही. फक्त आई बनणं हीच संतोषला माझ्या जवळ आणणारी शेवटची आशा होती. आता संपूर्ण घर सुनैनासमोर डगमगत होतं, जसे ती कधी लग्न करून घरी आली होती तसे. आता ती दिवसभर आराम करायची आणि बाकी सगळे तिची काळजी घेतात. आता तिला कोणी काम विचारत नव्हते. सासरच्या मंडळीकडून तिला या सगळ्यांची अपेक्षा नव्हती की मुलाच्या आगमनाच्या आनंदात सासरचेही बदलतील. संतोष बदलेल एवढीच तिला आशा होती. सुनैनाने हे 2 दिवस संतोषच्या प्रतीक्षेत घालवले आणि आज संध्याकाळपर्यंत संतोषही घरी पोहोचणार होता. या विचाराने सुनैना घाबरली होती. एवढी आनंदाची बातमी संतोषला कशी सांगणार? संतोषची ती कधी उघडपणे बोललीही नव्हती. मग तो किंवा ती आईबाप होणार आहे हे कसे सांगणार? याचा विचार करूनच मला लाज वाटते. आणि मग ते ऐकून माझ्या जवळ आले तर मी काय करू? मी पण त्याला मिठी मारावी की चुंबन घ्यावे? नाही नाही सुनैना, हे खूप जास्त होईल. आधी मी त्याची प्रतिक्रिया बघेन, मगच काहीतरी करेन. संतोष रूममध्ये येताच त्याला पुन्हा एकदा खोली सजलेली दिसली. पण यावेळी खोली सजलेली फुलांनी नव्हती तर खेळण्यांनी सजलेली होती. संतोष रूममध्ये येताच सुनैनाच्या हृदयाचे ठोकेही वाढू लागले. संतोषला काय बोलावे तेच समजत नव्हते. संतोषने पूर्ण खोली बघितली, मग सुनैनाकडे पाहिलं आणि मग सामान ठेवलं आणि बाथरूमच्या दिशेने जाऊ लागला. तेवढ्याच सुनैनाने मागून हाक मारून संतोषला थांबवले. संतोषने रागाने वळून सुनैनाकडे बघितले आणि सुनैना थोडी घाबरली. मग संतोष म्हणाला, मला मागून का थांबवले? आता संतोषच्या या वागण्याने सुनैना खूप घाबरली आणि तिच्या तोंडातून आवाज काढता येत नव्हता. तिने सांगितलं, मला काही बोलायचं आहे. मी आई, तुम्ही वडील. आता सुनैनाच्या या कृतीचा संतोषला राग आला आणि त्याने अचानक जोरजोरात ओरडून विचारले, काय ते स्पष्ट बोल. मग सुनैनाही घाबरली आणि एका दमात म्हणाली की मी आई होणार आहे आणि तुम्ही बाबा. सुनैनाचे हे ऐकून संतोष 2 मिनिटे अगदी शांतपणे सुनैनाकडे बघत राहिला. संतोषने सुनैनासोबत पुढे काय केले हे बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल. धन्यवाद.